नमस्कार. टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. बघा, मी आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये आज टाकलेली आहे की सांगली जिल्हा परिषदच्या एकूण 479 जागा ह्या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहेत. तर ही एक सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आणि आजचा हा व्हिडिओ असणार आहे तो आपला म्हणजे आपल्याला सिलेक्शन झाल्यानंतर लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता. कोणती कागदपत्र महत्वाची असणार आहेत. तर बघा, तुम्ही बरेच व्हिडिओ वगैरे किंवा पाहिले असतील किंवा आणखीन आपण इतकं क्वालिफिकेशन घेतलेलं आहोत, शिक्षक होणारे भावी शिक्षक आहोत, तर आपल्याला कागदपत्रांविषयी थोडीफार जाणीव ही असतेच. तर त्यातही बघा, थोडंसं अलर्ट राहून मी काही तुम्हाला घाबरवणार नाहीये. कारण इतकं काही घाबरवण्यासारखं प्रक्रिया किंवा काही फारच काही किचकट अशी प्रक्रिया नाहीये. काही किरकोळ चुका असतात आपल्या डॉक्युमेंट्स मध्ये, अगदी नगण्य चुका असतात आणि त्या नगण्य चुकांमुळे आपण या पोर्टलमधून बाद होऊ शकतो किंवा आपली झालेली निवड रद्द होऊ शकते त्या किरकोळ चुकांमुळे. तर त्या किरकोळ चुका कशा टाळाव्या ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर कोणती कागदपत्र लागतात ओळीनच जाऊया. पहिल्यांदा आपण आपल्या अकॅडमिक क्वालिफिकेशन विषयी जी काही कागदपत्र लागतात त्याच्यावर चर्चा करूया. तर सर्वात अगोदर आपण जे परीक्षेसाठी फॉर्म भरताना सेल्फ सर्टिफाय करत असताना जी सेल्फ सर्टिफायची कॉपी आहे, सॉरी फॉर्म नाही, सेल्फ सर्टिफायची कॉपी, तर ती सेल्फ सर्टिफायची कॉपी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. कधी कधी बघा, आपण सेल्फ सर्टिफाय करताना फॉर्म बऱ्याचदा एडिट केलेला असतो. तर तो एडिट केलेला म्हणजे जो लास्ट आपला व्यवस्थित बरोबर असलेला सेल्फ सर्टिफायची जी कॉपी आहे ती आपल्या जवळ असणं, त्याची हार्ड कॉपी आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपी असेल तर तुम्ही त्याची हार्ड कॉपी काढून घ्या. आणि जर नसेल हार्ड कॉपी तर ज्यावेळेस तुम्हाला प्राधान्यक्रम येतील त्यावेळेस लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमची सेल्फ सर्टिफाईडची कॉपी मिळून जाईल. त्याची तुम्ही हार्ड कॉपी काढून ठेवा. ती कंपल्सरी आहे. सगळ्यात अगोदर डॉक्युमेंट्सच्या वरती तीच जोडावी लागते आपल्याला, सेल्फ सर्टिफाईडची कॉपी. त्याच्यानंतर जाऊया आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन ओळीनं. बघा, आपलं इयत्ता 10वीचं बोर्डाचं मार्क लिस्ट आणि गुणपत्र ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. त्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्यात काही सांगण्यासारखं नाहीये, तुम्हाला माहिती आहे. त्याचबरोबर 12वीचं सुद्धा आपल्याकडे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक असणं हे आवश्यक आहे. 12वीच्या नंतर आपले पदवी, तुम्ही ज्या ज्या विषयातून पदवी झालेला आहात त्या पदवीचं जे काय असेल प्रमाणपत्र आणि मार्क लिस्ट हे दोन्ही आपल्या जवळ असणं, म्हणजे जे कन्व्होकेशन मिळतं आपल्याला ते कन्व्होकेशन आपल्या जवळ असणं हे महत्वाचं आहे. त्याचबरोबर पदवी झाल्यानंतर जर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, म्हणजे पदव्युत्तर शिक्षण असेल, तर त्या पदव्युत्तर शिक्षणाचं सुद्धा ऑल सेमिस्टरचं काय असेल ते मार्क लिस्ट आणि त्याचंही तुमच्याकडे सर्टिफिकेट प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि त्या प्रमाणपत्रावर व्हॅलिड डेट, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं, जे काय तुम्ही क्वालिफिकेशन घेत आहात, कोणतंही डिग्री असू देत किंवा व्यावसायिक क्वालिफिकेशन असू देत, सगळ्यासाठी आपल्याला डेट घालून दिलेली आहे महत्वाची, ती म्हणजे 14 मे 2025. त्यापूर्वीचीच डिग्री तुम्ही घेतलेला तुमच्याकडे कन्व्होकेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आपण जाऊया व्यावसायिक अर्हतेकडे. तर व्यावसायिक अर्हतामध्ये तुम्ही जर डीएड असाल तर ते डीएडचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बीएड असाल तर बीएडचं मार्कलिस्ट प्रमाणपत्र, ह्या दोन्ही गोष्टी डीएड बीएडच्या आपल्याकडे असणं आणि व्हॅलिड डेटच्या असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, पुढे जाऊया. आपण कॉम्प्युटर कोर्सेस मध्ये फॉर्म भरताना सेल्फ सर्टिफाईडवर आम्ही MSc IT वगैरे दिलेलं आहे. तर ते MSc IT जर तुम्ही येस केला असेल, त्याचे मार्क टाकले असतील, तर तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. आणि जर काही कॅन्डिडेट MSc IT जर झालेली नसतील तर MSc IT हा कोर्स आपल्याला कंपल्सरी आहे. तर तो MSc IT कोर्स झालेला नसेल तर आपल्याला एक मुदत दिली जाते, तेवढ्या मुदतमध्ये आपण MSc IT चा कोर्स पूर्ण करायचा आहे. त्याचबरोबर बघ, पुढे जाऊया की जर 1ली ते 5वी साठी आपलं सिलेक्शन असेल, डीएड असाल, तर तुमच्याकडे टीईटी पेपर 1 चं मार्क लिस्ट आणि सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. तर हे सर्टिफिकेट मार्क लिस्ट आपल्याला माहिती आहे की ते आपल्याला महाराष्ट्र टीईटीचं ऑफलाईन मिळून जातं, ते आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. आणि जर सीटीईटीचं असेल तर ते डिजी लॉकरला आपल्या अवेलेबल होतं, ते तुम्ही काढणं आवश्यक आहे. तसंच टीईटी पेपर 2 चं जर 6 ते 8 साठी सिलेक्शन असेल तर ते आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. मग टीईटी पेपर 2 चं
मार्क लिस्ट आणि ते प्रमाणपत्र. बघा डिजिलॉकर मध्ये बऱ्याचदा एकच म्हणजे मार्क लिस्ट आलेलं आहे किंवा प्रमाणपत्र आलेलं आहे. त्या सीटीईटीच्या ह्याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर तिथं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक असं लिहिलेलं असतं. मग बऱ्याचदा आपल्याला विचार पडतो की गुणपत्रामध्ये काय जोडायचं आणि प्रमाणपत्रामध्ये काय जोडायचं. तर बऱ्याच कॅन्डिडेटने काय करतात की ज्यावेळेस निकाल जाहीर झाला होता त्यावेळेस जर काही स्क्रीनशॉट असेल तर तो मार्क लिस्ट म्हणून देतात आणि नंतर डिजिलॉकरवरचं असेल तर ते प्रमाणपत्र म्हणून देतात. असंही दिलं तरी चालून जातं. आणखीन सगळ्यात लास्ट आपल्याला लागतं ते म्हणजे टेटचं. आपण जी टेट परीक्षा दिली होती ते टेट परीक्षेचं स्कोअर कार्ड आपल्याकडे असणं, स्कोअर कार्डची हार्ड कॉपी आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी ही स्कोअर कार्डची कॉपी मागितलीच जाते, त्याच्यामुळे ही 99% आपल्याकडे असणं आवश्यक आहे. नसेल तर 1% मध्ये जी आपली मेरिट लिस्ट ऑल कॅन्डिडेटची होती, मग त्याच्यामध्ये आपलं नाव शोधून आपण आपले नावासमोरचे जे मार्क आहेत ते हायलाइट करून ती प्रिंट त्यांच्या समोर ठेवली तरीही चालून जाते. परंतु ते स्कोअर कार्डला महत्व आहे, त्यामुळे स्कोअर कार्ड आपल्या जवळ असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता ही झाली आपली अकॅडमिक मधले सगळे कागदपत्र असतील ते. पुढे त्या इतर कागदपत्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर कॅन्डिडेट कास्ट मधून असेल तर आपल्याला लागतं आवश्यक असणारं कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट सुद्धा आपल्याकडे व्हॅलिड डेटचं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झाल्यानंतर लागते ती कास्ट व्हॅलिडिटी. आता कास्ट व्हॅलिडिटी बघा एसटी कॅटेगरीला ज्यावेळेस नियुक्ती घेतो आपण त्यावेळेसच देणे अनिवार्य आहे आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना नंतर 6 महिन्याची मुदत दिली जाते. त्यावेळेस ते आपण जात वैधता प्रमाणपत्र काढलं तरी चालून जातं. नंतर बघा लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. तर हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपण जिथं सिलेक्शन झालोय तिथं आपल्याला दिलं जातं. त्या संस्थेमध्ये किंवा झेडपीमध्ये दिलं जातं. त्यावेळी आपण ते भरून त्यांना दिलं, हाताने लिहून दिलं तरी चालते. त्याचबरोबर बघा शाळा सोडल्याचा दाखला हा म्हणजे ऑप्शनल आहे. शाळा सोडल्याचा दाखला हा लागतो तो म्हणजे आपली जन्मतारीख बघण्यासाठी. तर जन्मतारीख बघण्यासाठी आता 10वीचं सर्टिफिकेट वरची बघितली जाते. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला असं कंपल्सरी मागितलेला नाहीये. तरीही तुम्ही काढून ठेवा. कोणताही दाखला आपल्या जवळ त्याची झेरॉक्स असेल तरी चालून जाते. त्यानंतर महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे अधिवास प्रमाणपत्र. डोमेसाईल लागतं आपल्याकडे. डोमेसाईलची तारीख महत्वाची आहे. ते डोमेसाईलची तारीख आणि आपल्या नावामध्ये मिस्टेक नसलेलं डोमेसाईल व्यवस्थित काढून घ्या. त्याच्यानंतर बघा काढलेलं असेल तुमच्याकडे त्याच्यानंतर आपल्याकडे जे आपलं आधार कार्ड असतं किंवा पॅन कार्ड असतं किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असतं याच्यापैकी कोणताही एक पुरावा. आधार कार्ड दिलं सगळ्यांकडे असतं आपल्या तर ते आधार कार्ड व्यवस्थित आपलं नाव न चुकलेलं आधार कार्ड हे द्यायचं आहे. जर विद्यार्थी किंवा अभियोग्यताधारक दिव्यांग असेल तर ते दिव्यांग सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. जर कॅन्डिडेट माजी सैनिक असेल तर माजी सैनिकाचा दाखला जोडणं आवश्यक आहे. जर तुम्ही खेळाडू म्हणून लाभ घेत असाल तर ते खेळाडूचं विभागीय स्तरावरचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळतो तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. भूकंपग्रस्तासाठी सुद्धा तसंच आहे आणि अनाथसाठी सुद्धा तसंच आहे. जर हे लाभ आपण हे जर समांतर आरक्षण घेत असू तर हे सर्टिफिकेट आपल्याला लागतंच आणि त्यावरची डेट अतिशय महत्वाची आहे हे आपल्याला माहिती आहे. आणखीन बघा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की विवाह झालेल्या महिला ते जर नावात बदल असेल तर ते गॅझेट आपल्या जवळ असणं अत्यंत आवश्यक आहे. गॅझेट हे प्रत्येक ठिकाणी जोडायला लागतंच. मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट असणं हे आवश्यक आहे. नसेल तर ते काढून घ्या कारण आपल्याला पुन्हा शालर्थ आयडी काढताना ते गॅझेट लागतंच. त्याच्यामुळे गॅझेट हे काढून घेतलेलं कधीही चांगलं राहील. आणि शेवटी आपल्याकडे लिहून घेतात ते म्हणजे हमीपत्र. हमीपत्र हे आपण त्यावेळी लिहून द्यावं लागतं की जर डॉक्युमेंट काही आपल्या तफावत असेल किंवा जर काही चुकीचं निघालं तर त्या होणाऱ्या दंडास आपण किंवा त्या शिक्षेस आपण पात्र राहू म्हणून ह्याचं हमीपत्र आपल्याला द्यावं लागतं. तर बघा इतकं हे सुटसुटीत असे कागदपत्र जे की आपल्याला माहित असतात आणि ते एकदा स्वतःच्या डोळ्यांनी व्यवस्थित त्याच्यावरच्या डेट वगैरे चेक केल्या तर मला नाही वाटत ह्याच्यामध्ये किचकट असा काही विषय आहे किंवा काही. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल तर तुम्ही शांतपणे तहसीलदार ऑफिसला जाऊन तुमच्या नावातले काही करेक्शन्स असेल तर ते करेक्शन्स करून घ्या. तिथे जाऊन ऍफिडेव्हिट बनवून घ्या. एखाद्याच्या डोमॅसाईलवर चूक असेल तर ते जाऊन नावामध्ये काही बदल असेल तर तिथं तसं कारण आपल्याला त्याच डेटचं लागणार आहे त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीचं ऍफिडेव्हिट करून घ्या. काही जर मिस्टेक असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा प्रॉब्लेम मला येऊ शकतो तर तुम्ही तिथं जाऊन तो आपल्या गॅझेट करून घ्या किंवा ऍफिडेव्हिट करून घ्या. या पद्धतीने शांत डोक्याने आपण आपल्या समस्या स्वतःहून सोडलेल्या आहोत सोडायला हव्यात. कारण आपण एक समजूतदार अभियोग्यता धारक आहोत, भावी शिक्षक आहोत. पुढे जाऊन आपण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणार आहोत. तर आपल्याही समस्या सोडवण्यासाठी आपण थोडंसं डोकं चालवलं तर या समस्या सुटून जातात. अगदीच काही मेजर प्रॉब्लेम असेल, सेल्फ सर्टिफाईड मध्ये जर चुकी असेल तर त्या अभियोग्यता धारकाला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते.
तर शांत डोक्याने व्यवस्थित तुमचं एकदा सेल्फ सर्टिफायचा फॉर्म बघून घ्या. तुम्ही त्याच्यामध्ये काय काय क्वालिफिकेशन टाकलेलं आहे, नाव कसं टाकलेलं आहे, जेंडर चुकलेलं नाही ना, माध्यम चुकलेलं नाही ना, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्या. आणि ही कागदपत्रांची आपली व्यवस्थित एक फाईल बनवून ठेवा, जेणेकरून प्राधान्यक्रम देण्यासाठी जरी थोडासा वेळ मिळाला, थोडीशीच मुदत मिळाली तरी आपली ह्याच्यामध्ये कोणतीही गडबड होणार नाही. ज्यावेळेस कागदपत्रांची तपासणी होईल, मेरिट लिस्ट जाहीर होईल त्यावेळेस. तर बघा, ही व्हिडिओ आवडली असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.